हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता मला सकाळचे सगळे झाडून फरशी वगैरे आवरलेलं आहे मी, आणि मला शेपू आता चिरून वगैरे घेतलेला आहे. त्याला आता फोडणी घालायची. त्याच्यानंतर जी काय आपण बेसनच्या गुठळ्या ती म्हणतात ना, तर तशी म्हणजे ना पनीर सारख्याचे ते छोटे छोटे हे करून त्याची भाजी बनवतात ना. कोणी कोणी गोळ्याची आमटी म्हणते, कोणी कोणी म्हणजे ती हे नाही का डाळ ढोकलीसारखं असते तर तसं बनवणार आहे मी. तर ज्या त्या भागानुसार वेगवेगळी नावं आहेत. तर निम्मी कामं आवरलेलं आहे, त्यामुळं पूर्ण भार एकदम रिकामा झालेला आहे. एकदम काही जास्त टेन्शन राहिलेलं नाही. आता निवांत भाजी वगैरे बनवून घेणार आहे. चपात्या वगैरे झालेल्या आहेत आणि थोडंसं शूट वगैरे सुद्धा केलेलं आहे. तर आता काय नाही, निवांत आराम आहे दिवसभर. आणि ही चिमणे जे आहे ते ना, आता तुम्ही आवाज ऐकला असेल, मी ना बोलायच्या अगोदर हेच बोलून रिकाम होते. त्या चिमण्यांचा ना खूप आवाज येते असं मध्ये मध्ये. पण असू द्या, घरात कुणी नसलं ना, शांत वातावरण असलं तिथं चिमणे ते चांगलं असते. तर असू द्या, मी ती मला पण सवय झाली. पण सारखं व्हिडिओमध्ये चिव चिव चालू असते. असं व्हिडिओमध्ये ना असं एक शांत वातावरण असलं ना, मध्ये चिव चिव करते ते. तर असू द्या, काही तर तांदूळ वगैरे टाकते त्यांना, म्हणजे शांत बसते जरा. आणि हा मी घातलेला कुर्ता आहे ना, तो मी मिशोवरून घेतलेला आहे बघा. कारण मी 2-4 दिवसाखालीच ऑर्डर केला तर आलेला आहे आता. खूप मस्त. मला ह्याचा कपडाच मुळात खूप आवडलाय, कारण इतकं छान कपडा आहे ना, की 200-250 रुपयाचा कुर्ता वाटतं. हे 250-260 या दरम्यान आहे काय. कारण मी 4-5 कुर्ते मागवलेत. आता माझ्या बी काय एवढं लक्षात नाही की हा नेमका कितीचा आहे. पण खूप छान आहे, आणि कलर पण मला ह्याचा खूप आवडला. मला असे कलर खूप आवडतात नाही का. वाईन ब्लॅक जास्त आवडतंय सगळ्यात. पण ब्लॅकमध्ये सध्या माझ्याकडं 1-2 वर्ष झालं मी खूपच ब्लॅक वापरले. त्यामुळे आता थोडंसं गॅप टाकून दुसरे कलर पण. आणि आता तसं म्हणून आपल्या आवडीचा कलर आहे ना, तो शेवटी आपल्याकडे येतोच बघा. तुम्हाला सांगते, आता आपल्याला जर समजा एखाद्याला जर एखादा कलर आवडत असेल ना कपड्याचा, तर तो कलर त्याच्याकडे ऑटोमॅटिक येतो आहे असं म्हणलं ते चालतंय. तर माझ्याकडनं मी ब्लॅक घेत नव्हते, पण नाही घेऊन सुद्धा 1-2-3 ड्रेस ब्लॅक आले. ते कसं आता आई वडिलाकडे गेल्यावर तिकडं माझ्या मम्मीने वगैरे मला घेतलेलं आहे. तर असं कुठल्या ना कोणत्या कारणावरून किंवा माझ्या यांनी एक आणलेलं आहे ब्लॅक, मला म्हणजे सूट होतोय म्हणून ते मला ब्लॅक कलर त्याने एक आणलाय. तर असं होत राहतात. जी कपडे आपल्याला आवडतात ना, तर ती आपण पहिले वापरली असली आणि मग ते घरच्यांनी बघितली की हिला ते चांगलं दिसतं म्हणजे तेच घेऊन येतात असं आहे. तर जाऊ द्या. तर आता मला बनवायची होती बघा शेपूची भाजी. तर शेपू वगैरे मस्त असं कट करून घेतलेला आहे. तर शेपूचं ना एक सिक्रेट ट्रिक सांगते तुम्हाला. त्याच्यामध्ये ना कधी ठेचून वगैरे असं भरपूर जण असं मिक्सरला बारीक लावून वगैरे मिरच्या टाकतात ना, तर तसं कधी टाकायचं नाही. लसूण आहे ना, शक्यतो मेथीची काय ती शेपू जरी थोडा असला ना तरी भरपूर लसूण घालायचा. बाकीचं काही घालायची गरज लागत नाही. त्याच्यामुळं भरपूर असं लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि लसूण घातलेलं आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे. आणि हिरवी मिरचीची शेपू खूप छान लागते बघा. जर मिठाची करण्यापेक्षा ना, असं काय काय जण एकदम म्हणजे तिखटच टाकत नाही, मिठाची करतात ना, तर त्यापेक्षा थोडीशी हिरवी मिरची घातली ना, खूप सुंदर होते भाजी, एकदम छान होते. तर भाजीतलं पाणी वगैरे नितळून झालेलं आहे. तर मी अशा शक्यतो 2 जाळ्या ठेवलेल्या आहेत की भाजीमध्ये पाणी वगैरे एक्स्ट्रा राहू नये म्हणून. तर सगळं भाजीत पाणी होतं ते नितळून खाली जाते आणि भाजी जास्त असं गिजगुळ होत नाही बघा. त्यासाठी मी हे ठेवलेल्या आहेत जाळ्या. आणि भाजी वगैरे शेपूची झालेली आहे. अजून एक सांगते तुम्हाला की आपलं ना, माझं असं होतं एखादी गोष्ट, आता आपल्या सगळ्याच लेडीज असं होते की एखादी गोष्टीकडे जास्त लक्ष गेलं ना, तर दुसऱ्या गोष्टीचं ऑटोमॅटिक कमी होते. तर काय होते, कधी कधी आपण घराची जास्त साफसफाई केली ना, तर मग सारखं साफसफाईकडेच लक्ष देत राहिले की मग स्वतःकडे ऑटोमॅटिक दुर्लक्ष होते बघा. आता माझं तसंच झालंय. मधी ना तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले असले ना, तर मग त्याच्या ना 2-4 दिवसाच्या व्हिडिओ खाली, 8 दिवसाच्या व्हिडिओ खाली तुम्ही बघितलं असलं तर सांगते तुम्हाला. तर सगळी फळीवरची भांडे वगैरे जी काय आहेत ना, तर ती सगळी घासल्यामुळं ना मोदी 2 दिवस तर मी आजारी पडले होते. मग काय होते, ज्यावेळेस आपण भरपूर लक्ष घराकडे देतो ना, त्यावेळेस काय होतंय, स्वतःकडे ऑटोमॅटिक दुर्लक्ष होते. म्हणजे स्वतःकडे आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. मग त्याच्यानंतर 2 दिवस आजारी पडले आणि ते जे काय म्हणजे आपली एनर्जी होती ती भरून काढायला आपलं 8 दिवस लागते परत. म्हणजे तोपर्यंत काय होते माहिती का, आणखी घरातली कोणती तर वस्तू घाण झालेली असते बघ. वस्तू म्हणजे भात. आता तुम्हाला सांगते, एक 15-20 दिवसापूर्वी भांडे घासलेले ना फळीवरची, तर मग आजारी पडले. त्याच्यानंतर मग आता ती सगळी ही वस्तू राहतात, तर त्याच्या अगोदर हंतरून पांघरून धुली पावसाळा लागायच्या अगोदर. तर त्याच्या अगोदर हंतरून पांघरून त्याच्यानंतर भांडेचे सगळे, म्हणजे आपण दसरा काढतो ना तसंच टाईप झाले. म्हणजे दसरा काढल्यासारखंच झालंय डबल. मग ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर परत काय झालं, जी काय
काय घरातले पडदे, उशीच्या खोळ्या, ते सगळं त्याच्यामध्ये परत ती 2-3 वेळा घाणा झाला. ते सगळं जाऊ द्या, पण आता इकडं काय चाललंय बघा. इकडं बघा, इकडं काय फरकच पडत नाही. इकडं ना नुसतं उड्या मारायचं असते. आता ह्याला ना 1-2 दिवस झाला आणले ना, तर अजून नवीन आहे हे मांजर आमचं. तर ह्याचं नाव ठेवायचं तोपर्यंत आम्ही असंच ह्याला बोलतो. तर काय माहिती का, ह्याला आता हे आहे अजून बारीक, ही काय लय मोठं झालं नाही. तर ह्याला काय होते, एकतर सोप्यावरही चढता येते ह्याला, आणि उतरायचं म्हणलं की बोंबा उतरताच येत नाही. ह्याला असं वाटतं की लय खूप उंच आहे, उडी पण मारता येईल नाही. ते बघा भ्यायला लागले आता ते उडी मारायचं म्हणून. तर आता काय झाले, पोरांचं तर शाळेची तयारी चालू आहे. तोपर्यंत म्हणलं आता वाजलेले बघा सकाळचे 9:45 किंवा 9:30 वाजले असतील, आणि मी चहा करते मला, कारण मला सवयच एवढी म्हणजे अशी लागली ना, मी काहीच करू शकत नाही. मला ना इतकी चहाची सवय लागली की मी स्वयंपाक करताना मला 2 वेळा आरामात चहा लागतो. सकाळी एकदा, म्हणजे काय काय जण म्हणतात ना, सकाळी उठलं कोमट पाणी, गरम पाणी, किंवा काय काय पिवळं हळदीचं पाणी काय काय पितात का, तसलं माझं काही प्रकारच नाही. माझं उठलं मला चहा लागतो. बेड टी म्हणतात ना, तसं प्रकार आहे माझं. बेड टी लागतो मला सकाळ उठलं की एकदम मी किचनमध्ये जाते, पहिल्यांदा चहा बनवून घेते. तर इकडं पोरांना आता जेवायला वगैरे वाढलंय बघा, आणि पोरांना जेवायला वाढलं. आता त्यांची जेवण वगैरे झाले की तोपर्यंत डबे वगैरे पॅक करते. तोपर्यंत इकडे चहा शिजायला टाकलेला आहे, आणि पोरांचे डबे वगैरे पॅक केले, आणि चहा वगैरे थोडासा पिऊन घेतला. आणि काय थोडंसं 10-15 मिनटं ना मी बसते. पोरं गेले ना काय होतंय, आता थोडीशी धावपळ झालेली असते ना, तर मी काय करते, चहा घेते. पोरं असताना त्यांच्यासोबत ते जेवत होते ना, तर त्यांच्यासोबत चहा वगैरे घेतला. मग पोरं गेली तर आता शाळेत, तर मी काय केलं, मग पोरं वगैरे शाळेत गेली तर कपडे मशीनला लावली होती, कपडे वगैरे वाळत घालून येत असते. चहा घेतला ना, मग थोडीशी आपल्याला एनर्जी वाटते. काय माहीत नाही मला, पण मी परत 1 तासभर तर मला ना फुल एनर्जी वाटते अशी, म्हणजे काय कामाचा कंटाळा वगैरे अजिबात येत नाही. मग तासाभरानं परत जेवण करून घ्यायचं. मग काय करते माहिती का, तर आता पहिल्यांदा ना सगळ्या रूम झाडलेल्या असतात ना सकाळी, पण काय होतंय आता पावसाळा असल्यामुळे थोडंसं म्हणजे पार्किंगमध्ये चप्पल वगैरे त्याची थोडीशी माती आली ना, तर मग ती तसंच पाय पुसणे लागले थोडीशी घरात, इथे मग डबल झाडू मारते. आणि आता हा जो व्हिडिओ आहे माझा ना, तो व्हिडिओ माझा असा पूर्ण दिवसाचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केले. मग आता ही जी भाजी आहे ना, तर मी संध्याकाळचा स्वयंपाकाचं तुम्हाला आता दाखवते. तर संध्याकाळी स्वयंपाकामध्ये बनवणे होती मला आज ही भाजी आपली, नाही का, ते बेसनच्या गुठळ्या करत नाहीत का, बेसनच्या काय कोण म्हणते ती बेसनच्या शिंगोळ्या, कोण म्हणते ती बेसनच्या गोळ्याची भाजी, कोण म्हणते ती आपलं डाळ डुकलीसारखी भाजी. तर असं आहे, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ती बनवणार आहे मी आता. तर त्याच्यासाठी टाकून घेतलेलं आहे बघा इथं मस्त असा एक कांदा चिरून टाकलेला आहे, आणि ठेचलेलं लसूण टाकलेला आहे, आणि थोडासा कढीपत्ता. आणखी एक मला तुम्हाला सांगायचं, कढीपत्ता ना माझ्या झाडाला इतका छान आलाय. आणि आणखी म्हणलं तर कढीपत्त्याचं ना आणखी एक झाड आले तिथं, म्हणजे जी काय मोठं झाड आहे ना. थांब ग म्हणू, थांबती ना, मांजर आहे ना आता सारखं नवीन असल्यामुळं म्याव म्याव करतच राहते. त्याला आपण बोललं ना 1-2 शब्द, तर थोडा वेळ शांत बसते बघा. तर ती काय कढीपत्त्याचं झाड आहे ना, एक मोठं झाड होतं ना, त्याचं काय झालं काय माहिती, त्याचं कशामुळं तिथं आणखी कढीपत्ता आलाय. म्हणजे मी काय लावला नाही तुम्हाला सांगते, ऑटोमॅटिकच आलेला आहे कढीपत्ता तिथं. तर इथं आता माझी भाजी वगैरे बनवत होत आली. आता काय काय कांदा लसूण सगळं टाकून झालेलं आहे. आणि आता हे जे आहे ना मी तुम्हाला दाखवते, हे मी काय काय तयार केले तुम्हाला सांगते. हे आहे बेसन, याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरे, थोडासा ओवा, थोडंसं मीठ, आणि थोडंसं नकळत आपलं लाल तिखट टाकलेलं आहे. आणि हे सगळं जे आहे ना ते असं मस्त मी घट्ट, आपण एकदम असं घट्ट पातळ नाही बनवायचं, घट्ट आपण हे कसं बनवतो धपाट्यापेक्षा थोडंसं घट्ट बनवायचं. म्हणजे कसं होतं माहिती आहे का, ते फुटत नाही. ह्याच्यामध्ये गेले ना, भाजीमध्ये गेले की फुटत नाही. असं छान असं घट्ट मळून घेतलं की असं त्याला काय करायचं, थोडंसं पीठ लावून घ्यायचं, आणि पीठ लावलं की असं लाटून घ्यायचं. मस्त असं लाटलं ना की मग काय होतंय, लय पण पातळ लाटायचं नाही, चपातीसारखं मिडियम लाटायचं. म्हणजे ते शिजताना पण म्हणजे एकदम व्यवस्थित शिजून निघते मिडियम असल्यामुळं. लय पण घट्ट काय काय जण काय करते, बेसन घेताना त्याच्यामध्ये गोळ्या सोडते, तर ती काय होतंय, शिजत बी नाही लवकर, आणि एवढी टेस्ट पण लागत नाही. खूप छान टेस्ट लागते ती. आपण म्हणतो ना डाळ भट्टी ती वगैरे करतात ना, तर तशा प्रकारे ही भाजी लागते. पण ही आपण चपातीसोबत पण खाऊ शकतो, ह्याचं असं होते. तर हे सगळं असं ना हे जे आहे ना हे केलेलं मी. तर आता हे भाजी उकळते ना, याच्यामध्ये टाकून घ्यायचं बघा.
म्हणजे गॅस फुल सोडायचा. काय माहिती का, हे असं टाकल्या लगेच जो उबळून बाहेर आलं ना तर मग ते लगेचच शिजून निघते आणि असं एकमेकाला चिटकत नाही. असं टाकून घेतलेलं आहे. आणि हे असं झालं की एक 5 मिनिटं सुद्धा वांगा आपण कितपत शिजवतो तेवढं जरी शिजवलं ना तरी व्यवस्थित शिजून निघते. आणि परत नाही भाजी अशी रस्सा राहत नाही एवढा, तुम्हाला सांगते. थोडंसं आटते आणि एकदम रबरबीत भाजी होती ह्याची. खूप छान. असं आपण पनीरची भाजी वगैरे कसे बनवतो तशी होते. छान लागते पण एकदम टेस्ट. तर कसं आहे माहिती का, आता समजा आता बेसनचं जर आपण सारखंच पिठलं वगैरे बेसन केलं ना तर ती जास्त कोणी खात नाही. पण असं थोडं 1-2 वेगवेगळे प्रकार जर केले ना तर मग आपल्याला पण काहीतरी नवीन खाल्ल्यासारखं आणि छान टेस्ट वाटते. तर असो, इथंच व्हिडिओ